कर्जत नगर परिषदेच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा गाठत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना तब्बल 15 वर्षानंतर उपनगराध्यक्षपद मिळाले असून परिवर्तन विकास आघाडीतील उद्धव सेनेचे संतोष सुरेश पाटील यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। आजपर्यंत शिवसेनेचे नगरसेवक व नगराध्यक्ष झाले असले तरी उपनगराध्यक्षपद प्रथमच शिवसेनेच्या वाट्याला आले, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी व्यक्त केली। कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया आज कर्जत नगरपालिकेत पार पडली। नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, शिंदे गटाचे 7, उद्धव सेनेचे 4 तर भाजपचा 1 आणि अपक्ष 1 असे नगरसेवकांचे संख्याबळ असून परिवर्तन विकास आघाडीचे एकूण 13 तर महायुतीच्या 8 नगरसेवक आहेत। उपनगराध्यक्षपदासाठी संतोष पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। संतोष पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। यावेळी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण उपस्थित होते। निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नितीन सावंत म्हणाले, आज कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचा उपनगराध्यक्ष म्हणून संतोष पाटील विराजमान झालेत। 15 वर्षानंतर शिवसेनेला उपनगराध्यक्षपद मिळणे हे परिवर्तन आघाडीच्या मजबूत युतीचे प्रतीक आहे। यावेळी त्यांनी सुधाकर घारे यांचा उल्लेख करत शिवसेना उपनगराध्यक्षपद देत सुधाकर घारे यांनी युती अधिक घट्ट ठेवली असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले आहे। या निवडणूक प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच शिवसेना शिंदे गट येथील नगरसेवक उपस्थित होते, तर नवनिर्वाचित परिवर्तन विकास आघाडीचे नगरसेवक मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित राहून साक्षीदार झाले। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांना उपनगराध्यक्षांच्या दालनात नेऊन पदभार स्वीकारण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष पुष्पा दगडे, माजी सभापती पुंडलिक पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, माजी सभापती प्रदीप ठाकरे, जिल्हा परिषद माजी सदस्य राजेश जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व दोन्ही शिवसेना गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांच्या सर्वांच्या निष्ठावंत गेले 3.5 वर्ष ज्यांनी मला तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान असून मी या ठिकाणी माझ्या माता भगिनी असतील, युवक असतील, ज्येष्ठ शिवसैनिक असतील, त्यांनी मला या 2.5-3 वर्षाचे प्रेम दिलं 3.5 वर्षात आणि त्या निष्ठेने मी लढाई आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लढतोय। आणि आज त्या परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला एक सहकारी आज उपनगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी गरजेच्या इतिहासात पहिल्यांदा ठिकाणी बसतोय आणि त्यांचं श्रेय हे तुम्ही सर्व या ठिकाणी असतील प्रत्येक तळागाळातला शिवसैनिक आहे। कारण कर्जत परिवर्तन आघाडी ज्या वेळी केली त्या ठिकाणी हे सगळ्यात माझे पदाधिकारी आणि त्यांची नावं घ्यायची त्यांची राहिली आहेत, पण त्या सगळ्या पदाधिकारी साक्षीने आपण घेतली आणि आज त्यांचा पदग्रहण सोहळा त्या ठिकाणी आहे।